मुंबईमध्ये एफडीएनं अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक प्रसिद्ध आस्थापनांवरती कठोर कारवाई केली। या धडक कारवाईमध्ये मुंबईमधील 7 प्रमुख रेस्टॉरंट, क्लब आणि हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले। कुलाब्यातील बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब लिमिटेडचा परवाना देखील नियमभंगाच्या आरोपांवरून रद्द करण्यात आलाय। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। पाहूयात। अन्न व औषध प्रशासनाची जी तपासणीची परीक्षा आहे त्या तपासणीच्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीमागे बघू शकत असाल तर हे द बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब जे आहे ते नापास झाल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याच्यामुळं आता अन्न व औषध प्रशासनाने याचा जो अन्न परवाना आहे तो FSIचा तो रद्द केल्याचं पाहायला मिळतं आहे, निलंबित केल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीत काल FDAच्या वतीनं या द बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबवरती धाड टाकण्यात आली। त्यावेळेस अनेक त्रुटी ज्या आहेत त्या या हॉटेलमध्ये आढळून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जिवंत माशांचा वावर असेल, मृत झुरळ असतील किंवा अन्न पदार्थांचे जे भांडी वगैरे असतात त्या थेट जमिनीवरती ठेवण्याचा प्रकार असेल किंवा अस्वच्छता असेल मोठ्या प्रमाणात या हॉटेलवरती आढळून आलेली आहे। आणि 100 पैकी 47 गुण म्हणजेच अतिशय थोडे तितके गुण जे आहेत त्या हॉटेलला मिळालेले असून आपण बघतोय का याच्यामुळं एकंदरीत असं दिसतंय की बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब जे आहे ते इथले जे ग्राहक आहेत त्यांच्या अन्न सुरक्षेशी खेळत असल्याचं एकंदरीत हे चित्र आपण बघू शकतो। एकंदरीत FDAने अनेक मोठ्या आस्थापनांवरती कारवाई केल्याचं आपण बघतोय आणि त्याच्यामध्येच ही मोठी कारवाई आहे। आणि एकंदरीत अशा मोठ्या आस्थापना जर आरोग्याशी खेळत असतील नागरिकांच्या तर मोठे समस्या असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेंसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई। दुसरीकडे नरिमन पॉइंट परिसरामधील स्टेटस रेस्टॉरंटवर सुद्धा FDAनं कारवाई केलेली आहे। एका कर्मचाऱ्यानं धुतलेल्या भांड्यावरच तोंड धुतल्याचा किळसवाणा प्रकार समोर आलेला होता आणि यानंतर FDAनं रेस्टॉरंटवरती धाड टाकली। यात अस्वच्छ चमचे, शाकाहारी मांसाहारी पदार्थ एकत्र ठेवणं असं अनेक प्रकार समोर आले आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली।